गरमीत जेवण जात नाही मग करा हे काकडीचे खमंग थालीपीठ। रेसिपी अगदी सोपी आहे आणि एकदा तुम्ही हे थालीपीठचे पीठ बनवले की अगदी 5 मिनिटात तुमची ही रेसिपी बनून तयार होणार आहे। आता इकडे मी थालीपीठचे तयार पीठ घेतलेले आहे। मी हे थालीपीठचे पीठ घरीच केलेले आहे। गहू, तांदूळ, ज्वारी, नाचणी आणि आपली उडीद डाळ, मूग डाळ, चना डाळ हे घेऊन मी ह्याचे पीठ करून गिरणीत दळून आणलेले आहे। आपल्याला हे सगळे धान्य थोडे करून असे कढईमधून आपल्याला भाजून घ्यायचे आहेत। त्यानंतर आपल्याला हे थंड झाल्यावर गिरणीतून दळून आणायचे आहेत। आता इकडे मी 2 काकडीचे साल काढून घेतलेली आहे, त्याला आपल्याला किसून घ्यायचे आहे। आता इकडे मी अंदाजे 2.5 वाटी मी आपले पीठ घेतलेले आहे थालीपीठचे। त्यानंतर ह्याच्यामध्ये मी आपली किसून घेतलेली काकडी ॲड केलेली आहे। इकडे मी बारीक चिरलेला कांदा, बारीक चिरलेली कोथिंबीर सुद्धा मी यामध्ये ॲड केलेली आहे। आणि तुम्हाला हव्या त्या भाज्या तुम्ही ॲड करू शकता। तुम्हाला हवे तर गाजर तुम्ही ॲड करू शकता। अगदी छान अशी लागते ही थालीपीठ आणि पौष्टिक सुद्धा आहे। आता ह्यामध्ये आपण मसाले ॲड करूया। यामध्ये आधी मी हळद, नंतर मी इकडे मिरची आणि लसूणचा ठेचा ॲड केलेला आहे, हिंग ॲड केलेले आहे, थोडे लाल तिखट, जिरे, धने पावडर, जिरे आणि धने पावडर ॲड केलेली आहे। त्यामध्ये मीठ ॲड केलेलं आहे आणि हे थालीपीठचे पीठ बनवतानाच मी त्यामध्ये ओवा, मेथी वगैरे भाजून टाकलेली होती। आता इकडे एक एक करून मी सगळं साहित्य टाकून ह्याला एकजीव करून आपल्याला घ्यायचे आहे। आधी काकडीमध्येच आपल्याला सगळे पीठ भिजवून घ्यायचे आहे। जर जास्तच कोरडं वाटत असेल तर त्यामध्ये आपण थोडं करून पाणी ॲड करायचे आहे। थालीपीठचे पीठ हे थोडेसे सेलसरच असते, त्याला जास्त घट्ट करून मळायचे नसते, कारण की ते आपल्याला थापायला यायला पाहिजे। आता इकडे मी थोडे पाणी ॲड करून हे मी मऊसूत करून घेतलेले आहे। अंदाजे हे करताना मला 1 वाटी पाण्याचा उपयोग झालेला आहे। इकडे मस्त घट्ट असं मी मळून घेतलेले आहे। आणि त्यानंतर सगळ्यात शेवटी आपल्याला ह्यामध्ये 2 चमचे तेल टाकून चांगले अजून एकदा मळून घ्यायचे आहे पीठ। त्यानंतर इकडे मी आपला कुठलाही तुमच्याकडे कॉटनचा कपडा असेल तो ओला करून घ्यायचा आहे आणि त्यामध्ये एक छोटासा असा कणिकचा गोळा घेऊन आपल्याला हे थालीपीठ असे थापून घ्यायचे आहे। जर वाटलंच तर तुम्ही थोडा पाण्याचा हात लावू शकता। असे थापून घेतल्यानंतर त्यामध्ये आपल्याला असे एक होल करून घ्यायचे आहे। त्यामुळे काय होते की आपण हे ना तेल टाकून त्याला चांगले भाजू शकतो। आता इकडे माझे थालीपीठ थापून झालेले आहे, तर ह्याला मी असे छोटे होल करून घेतलेले आहे। आता इकडे तवा तापत ठेवून त्यावर थोडेसे तेल शिंपडून मी इकडे थालीपीठ टाकलेले आहे आणि त्याला मी थोडे तेल टाकून चांगले आपले जे होल केलेत ना त्यामध्ये आपल्याला तेल टाकायचं आहे आणि दोन्ही बाजूनी खरपूस होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचे आहेत थालीपीठ। तुम्ही हवे तर मंद गॅसवरही भाजू शकता किंवा थोडासा आपण बारीक गॅस थोडा मोठा गॅस करूनही भाजू शकता तुम्ही। दोन्ही साईडनी आपण हे मीडियम टू लो फ्लेमवरच मी हे थालीपीठ भाजलेले आहे, जास्त मोठा करू नका गॅस। आता इकडे आपले थालीपीठ बघताय ना किती खरपूस असे भाजलेले आहेत। आता मी दुसरे थालीपीठ बनवत आहे, त्याला मी थोडे तीळ ॲड केलेले आहे। तुम्हाला हवं असल्यास तुम्ही तीळ ॲड करू शकता, नाहीतर तुम्ही तीळसुद्धा स्किप करू शकता। तीळ थोडे उष्ण असल्यामुळे मी इकडे जास्त तिळाचा वापर केलेला नाही आहे। आता दुसरे सुद्धा थालीपीठ मी अशा रीतीनेच भाजून घेतलेले आहे। आपल्याला दोन्ही बाजूनी चांगले खरपूस असे थालीपीठ भाजून घ्यायचे आहे, लो टू मीडियम फ्लेमवर। मग कसे वाटले आपले खमंग असे काकडीचे थालीपीठ? रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। आणि ह्याला सर्व करताना मी दही आणि आपल्या मिरचीच्या ठेच्याबरोबर सर्व केलेले आहे। तुम्ही ही रेसिपी ट्राय करा आणि कमेंटमध्ये मला कळवा तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली। थँक्यू फॉर वॉचिंग।